ॲपे पॅजिओ लोडिंग गाडी आहे. हिचा प्रॉब्लेम असा होता की ही गाडी स्टार्ट होत नव्हती. आता स्टार्ट होत नव्हती, आम्ही पहिले कॉम्प्रेशन चेक केलं. कॉम्प्रेशन चेक केल्यानंतर काहीच इंजनला कॉम्प्रेशन नव्हतं, कारण की याचा जो हाऊस पाईप आहे हा फाटलेला असल्यामुळे त्याच्यावर गाडी कस्टमरने चालवली कमीत कमी 1 ते 1.5 महिना. आता 1 महिना गाडी चालल्याच्यानंतर डायरेक्ट धूळ जे आहे हे आतमध्ये जाऊन पिस्टन रिंग पूर्ण खराब करून टाकते. आता बघा तुम्ही काय हालत झाली याची. पिस्टन रिंग पूर्ण घासली, एवढी झीज झालेली आहे पिस्टन रिंगची. कारण की एअर क्लिनरचा पाईप फाटल्यामुळं काय आहे की तुमचं जे हवा आहे ही शुद्ध होऊन आतमध्ये जायचा काही विषयच नाही, कारण की ते डायरेक्टच आतमध्ये ओढते हवा हाऊस पाईप फाटला तर. कारण की एअर फिल्टरमधून फिल्टरच होत नाही. मग जेवढी तुमची धुळीचे कण आतमध्ये जातील तेवढी पिस्टन रिंगची झीज लवकर होते. त्यामुळे एअर क्लिनरचा हाऊस पाईप जर फाटलेला असला तर कदाचित लवकर बदलून घ्या, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. धन्यवाद.